19 जून शिवसेनेकरता सगळ्यात महत्त्वाचा दिवस मानला जातो। या जून महिन्याचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे। या जून महिन्यामध्ये शिवसेनेची स्थापना वंदनीय शिवसेना प्रमुखांनी केली। या जून महिन्यामध्येच वर्धापन दिनानिमित्तानं बऱ्याच कार्यकर्त्यांना स्थानिक स्वराज्य संस्था असू दे किंवा पक्षाचं संघटन असू दे याच्याकरता बरीच पदं मिळण्याचा या ठिकाणी प्रयत्न झाला। आणि 2 वर्षापूर्वीचा जून महिना आपल्याला आठवत असेल। 2 वर्षाच्या जून महिन्यामध्ये एक उठाव झाला की होय आम्ही हिंदुत्वाच्या पाठीशी आहोत, आम्ही शिवसेना प्रमुखांच्या विचाराने चालणारे लोक आहोत। आणि त्या उठावानं या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये जो इतिहास घडवला त्या इतिहासाचे शिलेदार होते आमचे नामदार एकनाथरावजी शिंदे साहेब की ज्यांनी या महाराष्ट्रामध्ये शिवशाही स्थापन करण्याचा प्रयत्न केला। आज 7 खासदार निवडून आल्यानंतर मी जवळपास 89-90 सालापासून खासदारकीच्या आणि आमदारकीच्या निवडणुकीमध्ये सक्रिय असलेला कार्यकर्ता आहे। इथे बरेच लोक असे आहेत, पण प्रत्येक निवडणुकीमध्ये मी मुद्दे पाहायचो। रस्त्यांचे मुद्दे असायचे, पाटाच्या पाण्याचे मुद्दे असायचे, शेतीच्या भावाच्या मुद्दे, पिकाच्या भावाचे मुद्दे असायचे। पण या निवडणुकीमध्ये मी काही मुद्देच बघायला मिळाले नाही। सरकारने काही कामं केली की नाही केली याच्यावर तर चर्चाच झाली नाही। या निवडणुकीमध्ये फक्त ज्याप्रमाणे इंग्रजांच्या काळामध्ये अफवा खातं होतं त्याच पद्धतीने या निवडणुकीमध्ये फक्त अफवा आणि अफवा फैलवल्या गेल्या। आणि चुकीच्या अफवावर लोकांना बळी करून जसं लहान पोट्याला पंख्याला हात लावू नको तिथे हाबू आहे तशा पद्धतीने दलित लोकांना आणि मुस्लिम बांधवांना सांगितलं गेलं इथं हात लावू नको तिथं शिवसेनेचा हाबू आहे। अशा पद्धतीचं चित्र निर्माण करून या राज्यामध्ये आणि देशामध्ये वेगळा प्रचार करण्यात आला। आणि आज मी आपल्याला सांगायला या ठिकाणी उभा आहे।